नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की म्युच्युअल फंड किती चांगल्या प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला देतात. काही म्युच्युअल फंड तुम्हाला 10%, काही म्युच्युअल फंड तुम्हाला 15%, 20%, 25% पर्यंत पण रिटर्न देतात. आता ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे दोन प्रकार आपल्याला माहिती आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे काय तर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आणि दुसरा प्रकार म्हणजे SIP करायची. तर आपण नॉर्मली सगळेजण SIP करतो. लमसम करणारे पण खूप लोक आहेत, पण त्यांची संख्या कमीच आहे. कारण की आपण SIPच सगळेजण करतो. आपल्याला SIP करणं सोपं वाटतं, कारण की दर महिन्याला आपल्या अकाउंटमधनं काही अमाऊंट डिडक्ट होते आणि ती अमाऊंट आपण जो चूज केलेला म्युच्युअल फंड आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट केली जाते. आता ही SIP जी आहे ही आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहे आणि त्या SIPमधनं आपल्याला चांगले रिटर्न्स पण मिळतात, हेही आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. पण या SIPमध्ये आता अजून एक प्रकार आलेला आहे, स्टेपअप SIP. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेपअप SIPबद्दलचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सांगणार आहे. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. आता स्टेपअप SIPबद्दल सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला स्टेपअप SIP काय असते हे चांगल्या प्रकारे समजेल. आता आपण असं समजूयात की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला असाल. पहिल्या वर्षी तुम्हाला पगार आहे 10,000 रुपये आणि तुम्ही SIP सुरू केलेली आहे 1,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपये पगार असतानासुद्धा तुम्ही 1,000 रुपयाची SIP भरून एक SIP सुरू केली आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी तुमचा पगार झाला 12,000 रुपये, म्हणजेच 2,000 रुपये पगार वाढला. आणि 2,000 रुपये पगार वाढल्यानंतरसुद्धा तुम्ही SIP सुरू किती केली आहे 1,000 रुपयाचीच. म्हणजे गेल्या वर्षी 1,000 रुपये होती, यावर्षीही पगार वाढला तरी तुमची SIP किती आहे 1,000 रुपये. तिसऱ्या वर्षी तुमचा पगार झाला 15,000 रुपये. 15,000 रुपये पगार होऊनसुद्धा तुमची SIP किती सुरू केली आहे 1,000 रुपये. ज्या प्रकारे आपलं इन्कम ग्रो होतं त्या प्रकारे आपली जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे तीसुद्धा तर वाढवली पाहिजे ना. मी आता जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, जशी आपलं इन्कम वाढतं तसं आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढायला पाहिजे. पण आता ही इन्व्हेस्टमेंट कशी वाढणार? दरवर्षी मला जर पगार वाढला तर मी त्याच्यामध्ये परत एक नवीन SIP सुरू करायची का? तर नाही. दुसऱ्या वर्षी पगार वाढला तर नवीन SIP सुरू करायची? तर नाही. तर आता जो नवीन प्रकार आलेला आहे स्टेपअप SIPचा, त्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की दरवर्षी तुम्हाला किती % अमाऊंट किंवा एक व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला की 500 रुपयाने दरवर्षी माझे पैसे वाढले पाहिजेत. तुमचं इन्कम एखाद्या वर्षी समजा वाढलं नाही तरीसुद्धा तुमचे पैसे 500 रुपयाने इन्क्रीज होणार, किंवा जर तुमचं इन्कम वाढलं तरीसुद्धा 500 रुपयानेच इन्क्रीज होणार. समजा तुम्ही सांगितलं 500 रुपयाने वाढायचे तर ती पुढच्या वर्षी 1,500 रुपये होणार. त्याच्या पुढच्या वर्षी परत 500 रुपयाने वाढवायचे म्हणजे 2,000 रुपये होणार. त्याच्या पुढच्या वर्षी परत 500 रुपयाने वाढवायचे म्हणजे 2,500 रुपये होणार. याच प्रकाराला स्टेपअप SIP असं म्हणतात. म्हणजेच तुम्ही सांगितल्यानुसार दरवर्षी ठराविक अमाऊंट आपल्या SIPमध्ये वाढवली जाते आणि ती अमाऊंट तुम्ही ठरवलेल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. आता हेच आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. तर 5,000ची जर मी तुम्हाला SIP सुरू केली दर महिन्याला आणि आपण 15%चं एक्सपेक्टेड करतो रिटर्न्स, तर पहिल्या वर्षी तुमची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे 60,000 रुपये. आणि त्यातून तुम्हाला ह्या 15% रिटर्नच्या हिशोबाने तुम्हाला मिळणार 64,000 रुपये, म्हणजे तुमचे 4,000 रुपये वाढलेले आहेत. दुसऱ्या वर्षी 5 वर्षानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे 3,00,000 रुपये आणि इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती असणार आहे 4,42,000 रुपये. म्हणजे एवढे पैसे तुमचे इन्क्रीज होणार आहेत फक्त SIP थ्रू. याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% पर्यंत रिटर्न्स मिळतात. मग जर 20% रिटर्नच्या हिशोबाने कन्सिडर केले तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असणार आहे 5 वर्षात 3,00,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असणार आहे तुमची 5,00,000 रुपये, म्हणजे 5 वर्षात तुमचे 2,00,000 रुपये वाढणार. 10 वर्षामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असणार आहे 6,00,000 रुपये आणि तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असणार आहे 18,80,000 रुपये. म्हणजे मोठा तुम्ही 18,00,000 पकडून चला, 18,00,000 रुपये तुम्हाला मिळणार. 20 वर्षामध्ये 12,00,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार. मिळणार किती 1 करोड रुपये. 1,55,00,000 रुपये तुम्हाला मिळणार. 12,00,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला किती मिळणार 1,55,00,000. हे आपण 20% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे. हे जर मी 15% केलं तर मला 20 वर्षामध्ये 12,00,000चे किती होतील फक्त 74,00,000 रुपये. 30 वर्षानंतर 3,46,00,000 रुपये.
आता बरेच लोक असं म्हणतात की यार हे जे लोक आहेत किंवा जे आपल्याला SIPबद्दल सांगतात ते आपल्याला करोडोमध्ये घेऊन जातात आणि करोडोमध्ये रिटर्न्स आपल्याला मिळतील हे सांगतात, पण असं काही होत नाही किंवा असे करोड रुपये मिळत नाही. पण मला मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे, जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही ना. तुम्ही 30 वर्ष 18 लाख रुपये इन्व्हेस्ट करून पहा, दर महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून पहा. मी तर सांगतो 30 वर्षसुद्धा वाट बघायची गरज नाही. पुढच्या 5-6 वर्षामध्येच तुम्हाला समजेल की तुम्ही जी SIP सुरू केलेली आहे त्याच्यातनं तुमचे पैसे किती पटीने वाढलेले आहेत. मग हळूहळू ऑटोमॅटिकली तुम्ही 30 वर्ष किंवा 40 वर्षापर्यंत पैसे भरत राहाल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याची खूप चांगली रिटर्न्स मिळणार आहेत. आता हे सगळं सांगितलं मी तुम्हाला SIPबद्दल. आता स्टेपअप SIP म्हणजे नक्की काय प्रकार आहे तोही दाखवतो. यामध्ये सुद्धा तुम्ही 5,000ची SIP सुरू केली, 15% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केले, तर मगाशी जे कॅल्क्युलेशन होतं तेच कॅल्क्युलेशन इथे येणार आहे. पण आता फरक काय आहे तर स्टेपअप SIPमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की पैसे आपण वाढवू शकतो. दरवर्षी किंवा दर 6 महिन्यानंतर आपण त्याच्यामध्ये पैसे इन्क्रीज करू शकतो. म्हणजेच काय तर यावर्षी माझी SIP होती 5,000 रुपये, पुढच्या वर्षी मी सांगितलं की माझी SIP 500 रुपयाने वाढली पाहिजे, तर ती किती होणार? पुढच्या वर्षी 5,000 होती, त्याच्या पुढच्या वर्षी 5,500, त्याच्या पुढच्या वर्षी 6,000, त्याच्या पुढच्या वर्षी 6,500, अशा प्रकारे इन्क्रीज होणार. म्हणजे पहिल्या वर्षीपर्यंत तर सेमच असणार आहे. 1 वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे 60,000 रुपये, मला मिळणार 64,000 रुपये. पण 5 वर्षामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे? 3,60,000 रुपये आणि मला रिटर्न्स किती मिळणार? 5,18,000 रुपये. SIPमध्ये काय होत होतं की माझी 5 वर्षात मग इन्व्हेस्टमेंट किती होत होती? 3 लाख रुपये आणि मला किती मिळत होते? 4,42,000 रुपये. पण 60,000 रुपयाचं इथे हा फरक आला आणि त्यामुळे मला किती मिळणार आहे आता? 5,18,000 रुपये. 10 वर्षामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होणार 8,70,000, मला मिळणार 18,32,000 रुपये. 20 वर्षामध्ये 23 लाख माझी इन्व्हेस्टमेंट असणार आणि मला मिळणार 1,13,00,000 रुपये. 30 वर्षात 44 लाख रुपये माझी इन्व्हेस्टमेंट असणार आणि त्याच्यावरती 5 करोड म्हणजे पकडा 5,50,00,000. 30 वर्षात माझी इन्व्हेस्टमेंट होते 44 लाख रुपये आणि हीच SIPमध्ये जर मी 30 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट माझी किती आहे? 18 लाख रुपये आणि मिळणार किती आहेत? 3,50,00,000. म्हणजे जर मी इन्क्रीज करत गेलो स्टेपअप SIPमध्ये तर माझी इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढणार आणि त्याचबरोबर माझी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूसुद्धा वाढणार. म्हणजे मला मिळणार होते 3.5 करोड, पण आता मिळत आहेत 5.5 करोड. म्हणजे 2 करोडचा फरक आपल्याला इथे जाणवतो आहे जर मी 500 रुपयाने दर महिना वाढवली तर. आता ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही अशी गरज नाही की तुम्ही फक्त पैशानेच वाढवा. तुम्ही ठरवलं की ह्या जी काही माझी SIP असेल त्या SIPवरती 10% इन्क्रीज झाली पाहिजे. मग 10% इन्क्रीज करत करत जर केलो तर पहा, मगाशी इथे 3,60,000 होत होते, आता 3,66,000 येतात आहेत, 5,25,000 रुपये वाढतात आहेत. इथे मला 30 वर्षानंतर 5.5 करोड मिळणार होते, ते आता मला मिळत आहेत 8.5 करोड. पण मगाशी माझी इन्व्हेस्टमेंट किती होती? 44 लाख रुपये. आता माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे? 98 लाख रुपये. 40 वर्षानंतर माझी इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? 2,65,00,000 रुपये. पण मिळणारी अमाऊंट जी आहे ती आहे 36,34,00,000 रुपये. हा फरक आहे. म्हणजेच काय तर स्टेपअप SIPमध्ये तुम्ही 2 प्रकारे पैसे गुंतवू शकता. एक तर तुम्ही पर्सेंटेजनुसार पैसे इन्क्रीज करू शकता किंवा तुम्ही अमाऊंट ठरवायची की दर वर्षी माझे 1,000 रुपये वाढायला हवेत, 2,000 रुपये वाढवायला हवेत किंवा 500 रुपये वाढायला हवेत किंवा 100 रुपये वाढवायला हवेत. जी तुम्ही अमाऊंट ठरवाल ती अमाऊंट दरवर्षी तुमच्या SIPमधनं वाढत जाणार ऑटोमॅटिकली. म्हणजे तुम्हाला सांगावं लागणार नाही, तुम्ही तो ऑप्शन चूज करायचा, ऑटोमॅटिकली तेवढी अमाऊंट दरवर्षी वाढत जाणार. आता हे तर तुम्हाला समजलं असेल स्टेपअप SIP म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो. आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टेपअप SIPचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे हे दोन्ही सांगणार आहे. आता यातला पहिला फायदा मी तुम्हाला सांगतो. फायदा म्हणजे काय तर एक प्रकारे दरवर्षी आपण जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो ती हळूहळू का होईना वाढत जाणार आहे. म्हणजे आज माझी इन्व्हेस्टमेंट आहे 5,000 रुपये आणि पुढच्या वर्षीपासून मला 1,000 रुपये वाढवायचे आहेत त्याच्यामध्ये.
म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 6,000, तिसऱ्या वर्षी 7,000, हजारने वाढवायचे. मग ती वाढत जाणार. जसं आपलं इन्कम वाढतं, आपण काय करतो, एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, SIP सुरू करतो. सुरू करतानासुद्धा आपण कितीतरी वर्ष विचार करत असतो की आपण SIP सुरू करणार, पण सुरू काही होत नाही. आणि नंतर सुरू झाल्यानंतर ती SIP तशीच कंटिन्यू पुढे राहते, कारण की आपण नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचारच करत नाही. मग त्यासाठी पर्याय म्हणून हा स्टेपअप SIP आहे की तुम्ही सांगा की दरवर्षी माझे फक्त 100 रुपये वाढायला हवेत, तर 100च वाढतील. म्हणजे जिथे तुम्ही 5 वर्षात 3 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार होतात, आता 3,12,000 रुपये इन्व्हेस्ट झाले. म्हणजे काही ना काही पैसे तुमचे याच्यामध्ये वाढत जाणार. आता हे कसं दाखवतो पहा, मी इथे 500 वाढवतो. आता मी तुम्हाला इथे घेऊन जातो. पहिले वर्ष म्हणजे पहिले 12 महिने हे जर तुम्ही पाहिलेत म्हणजे 5,000 रुपये जी तुम्ही SIP सुरू केली होती. पुढच्या वर्षापासून तुमची SIP असणार आहे 5,500. त्याच्या पुढच्या वर्षापासून ही असणार आहे 6,000 रुपये इथपर्यंत. त्याच्या पुढच्या वर्षापासून असणार आहे 6,500 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षापासून 7,000 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षापासून 7,500 रुपये. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट वाढत जाणार आणि आपल्याला मिळणारे रिटर्नसुद्धा वाढत जाणार. म्हणजे फायदे तर सांगितलेच, आता तोटा सांगतो. पहिला तोटा म्हणजे काय, तर नॉर्मली जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली तर 30 वर्षामध्ये तुम्ही भरणार 18 लाख रुपये आणि तुम्हाला मिळणार किती, 3 करोड 3.5 करोड रुपये. आणि जर तीच SIP 40 वर्षापर्यंत चालू ठेवली तर मिळणारी रक्कम जी आहे ती आहे 15 करोड 15.5 करोड पकडून चला, एवढी अमाऊंट मिळणार. पण जर तुम्ही स्टेपअप SIP चालू केली, 500 रुपयाने वाढवले पैसे, तर 40 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट 70 लाख रुपये होते, 71 लाख पकडून चला. आणि तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे ती किती मिळते आहे तुम्हाला, 25 करोड रुपये. म्हणजे इथे मिळत होते तुम्हाला 15.5 करोड, पण जर तुम्ही 500 रुपये दरवर्षी वाढवलात तर तुम्हाला मिळणार 25 करोड रुपये. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे आहेत ती वाढली, त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटवरती जास्त रिटर्न मिळत आहेत. पण तुमचे पैसेसुद्धा जास्त जात आहेत. म्हणजे इथे जात होते फक्त 24 लाख, इथे किती जात आहेत 71 लाख. आणि 71 लाखावरती मला मिळत आहेत 25 करोड रुपये. आता दुसरा तोटा म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांना पर्सेंटेजवरती काही फरक पडत नाही. त्यांना माहितीच नसतं की पर्सेंटेज काय करू शकतं. ते काय करतात, पहिल्या वर्षी 10% वाढवतात की 10% वाढायला हवेत माझे SIP. तर पहिल्या वर्षी 5,000 होती, दुसऱ्या वर्षी 5,500 होती, तिसऱ्या वर्षी वाढत जाणार. आता हे वाढत जाणारी पुढे कॅल्क्युलेटच करत नाहीत. आता मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून दाखवतो. पहिल्या वर्षी होती 5,000, दुसऱ्या वर्षी आली ती, दुसऱ्या वर्षापासून झाली 5,500, तिसऱ्या वर्षी झाली 6,050, तिसऱ्या वर्षी 6,655 रुपये. असं करत जेव्हा 10 वर्ष होतील, म्हणजे किती 120 महिने म्हणजे 10 वर्ष झाले. 10 वर्षानंतर ती SIP किती होते पहा, 13,000च्या आसपास. आणि 20 वर्षानंतर म्हणजे 240 महिने गेल्यानंतर ती SIP सुरू किती झाली आहे, 33,000 रुपये. एवढी SIP तुम्हाला भरावी लागेल जर तुम्ही पर्सेंटेजनुसार गेलात तर. पण हे पुढे जाऊन ही अमाऊंट खूप मोठी होत जाते. आणि जर तुम्ही सगळ्या शेवटी गेलात, आता 40व्या वर्षापर्यंत जर गेलो तर 40व्या वर्षी माझी SIP किती असणार आहे, 2,05,000 रुपये. मग 40व्या वर्षी तुम्ही एवढे 2,05,000 रुपये भरू शकाल. हा विचार करूनच स्टेपअप SIP सिलेक्ट करताना पर्सेंटेज घ्यायचे की अमाऊंट घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पर्सेंटेज घ्यायचे की अमाऊंट घ्यायची. हे जर 500 रुपये वाढवले तर 40व्या वर्षी माझी SIP किती असणार आहे, 24,500. म्हणजे जिथे 2 लाख रुपये भरावे लागत होते तिथे फक्त 24,500 रुपये मला भरावे लागणार आहे SIP. म्हणजेच काय, SIP सुरू करत असताना लक्षात ठेवायचं आहे की स्टेपअप SIP जर ऑप्शन तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये पर्सेंटेजने किती अमाऊंट इन्क्रीज होते आणि अमाऊंटने किती अमाऊंट इन्क्रीज होते भविष्यामध्ये,
हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या थ्रू केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SIP आणि स्टेपअप SIP बद्दलचे फायदे आणि तोटे सांगितलेले आहे। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांनी SIP केलेली आहे आणि त्यांना स्टेपअप SIP बद्दल काहीही माहिती नाही आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।